नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज मोदींना भेटणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भेट घेणार असल्याची प्राथमिक माहिती. भेटीची देशभर चर्चा. भाजपा अजित पवारांच्या पक्षाची ताकद कमी करते. राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळेल असं वाटत नाही. रोहित पवारांच्या वक्तव्यानं खळबळ. इथेनॉल विरोधात कोणी पुरावा देऊ शकलेला नाही. काही लोक गाडीचं झाकण उघडून दाखवतात. त्यात त्यांना काय दिसलं हे मला समजलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा. भाजपा आमदार श्वेता महाल यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश. कल्याणच्या खडकपाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा उच्छाद. कुत्र्यानं तब्बल 150 नागरिकांचा घेतला चावा. जखमींवर रुक्माई रुग्णालयात उपचार सुरू. झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांचा आज विधानसभेवर मार्च. विद्यार्थ्यांच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा. कालच्या विद्यार्थी आणि सरकारच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे, शरद पवारांचे खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. संसदेच्या शेवटच्या आठवड्यात खासदारांची ही भेट होती आहे. मोदी पवार खासदारांच्या महत्त्वाच्या भेटीकडे सध्या सर्वांचंच लक्ष आहे. दिल्लीत आज शरद पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा असणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आज संसदेत महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. संसदेत डिलिमिटेशन विधेयक देखील नव्यानं सादर केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दिल्लीत सत्ताधारी खासदारांनंतर आता शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचं वादळ पेटून उठले. सोलापुरात मल्हार संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. एसटीच्या आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईत आंदोलन करण्याचा धनगरांनी इशारा दिलाय. धनगर बांधव मेंढ्यांसह मुंबईत धडक देणार आहेत आणि मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. पत्नीनंच मित्राच्या मदतीनं पतीचा गळा आवळल्याची बातमी समोर येते. पती दारू पिऊन त्रास देत असल्यानं हत्या केल्याची माहिती आहे. ही बातमी आहे सोयगाव तालुक्यातील. ज्योती बोरसे आणि गणेश शिंदेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये पतीच्या आत्महत्येचं गूढ उकललं असून पत्नीनंच मित्राच्या मदतीनं पतीचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 18 जुलै रोजी गोपाळ बोरसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद झाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी मयताची पत्नी ज्योतीची चौकशी केली असता पती दारू पिऊन त्रास देत असल्यानं गणेश शिंदे या मित्राच्या मदतीनं खून केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सोयगाव पोलिसांनी ज्योती बोरसे आणि गणेश शिंदे या दोघांना अटक केली असून न्यायालयानं दोघांना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. 2 वर्षीय तन्वी मिसाळ आणि 3 वर्षीय आयुष मिसाळ यांचा मृत्यू झालाय. घटनेमुळे मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून 2 लहान चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 2 वर्षीय तन्वी मिसाळ आणि 3 वर्षीय आयुष मिसाळ अशा मृत बालकांची नावं आहेत. अमळनेर येथील रवींद्र मिसाळ आणि अविनाश मिसाळ या सख्या भावांची शेती जायकवाडी बॅकवॉटर लगत आहे. त्यामुळे कुटुंब शेतवस्तीवरच वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी तन्वी आणि आयुष ही दोन्ही मुलं घराच्या अंगणात खेळत होती. खेळता खेळता कुटुंबियांची नजर चुकवून ती शेजारी बॅकवॉटरच्या पाण्याच्या दिशेने गेली. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे परिसरात आता हळहळ व्यक्त केली जाते. आता पाहूयात वेगवान घडामोडी. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार.
महत्त्वाच्या मुद्द्यावर मोदींसोबत चर्चा होणार. भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष. पुण्यातील ससून रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची दादागिरी. रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरांना भेटू दिलं जात नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सुरक्षा रक्षकांच्या वर्तवणुकीवर नागरिकांचा संताप. राज्यात पावसाचा जोर ओसरला. सिंधुदुर्गमध्ये मात्र पावसाची तूट कायम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा 37% कमी पावसाची नोंद. परभणीच्या पाथरीमध्ये ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग. पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात वाढ केली जाणार. लघु पाटबंधारे विभागाचा इशारा. धाराशिवमध्ये नरेंद्र पाटलांची मराठा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. महामंडळाच्या एमडींनी काही एकतर्फी निर्णय घेतल्यानं मराठा समाज योजनेतून वंचित राहिला. नरेंद्र पाटलांची एमडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी. शिक्षण भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या अनेक तक्रारी. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती व्यवस्थित प्रदर्शित होत नसल्याचं समोर. 1 आठवडा मुदत वाढवून द्यावी अशी उमेदवारांची मागणी. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांना दणका. पुणे पोलिसांकडून 112 जणांवर कारवाई. शहरातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या घरमालकांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पार्किंगच्या नावाखाली चालते अवैध वसुली. ट्रक चालक त्रस्त. अवैध वसुलीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. परभणीच्या चारठाणामध्ये विवाहितेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी. संबंधित आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. भारत श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यात एक भन्नाट नाट्य. मोहम्मद सिराज यावेळी बॅटिंगमध्येही ठरला हिरो. सलग 3 षटकार ठोकत टीम इंडियाचा थरारक विजय. श्रीलंका 11चे खेळाडूही अक्षरशः अवाक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.